साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीच्या निमित्तानं या नावरा गावातील सर्व समाज बांधव, ज्येष्ठ नागरिक, तुम्ही अचानक आम्ही दौऱ्यावर होतो, आमचे नेते रामकृष्णजी बेडगर, शेंडगे साहेब, सर्व मंडळी, तुम्ही आम्हाला फोन केला आणि जाता जाता आम्ही धावते भेट देऊन आज खऱ्या अर्थानं पुढं डॉल्बी सजायला लागलाय आणि अण्णाभाऊंच्या मिरवणुकीची तयारी सुरू आहे आणि मी तुमच्या समोर उभा आहे. खरं तर मला तुम्ही अण्णाभाऊंच्या निमित्त त्यांच्या साहित्यावर, शाहिरीवर, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यावर मी किमान 1 तास अण्णाभाऊंचा इतिहास मांडू शकतो. पण ठीक आहे, जाता जाता आपण सगळेजण, आम्ही खरं तर ओबीसी आंदोलनाची लढाई लढतोय. ओबीसी आरक्षण आज जवळजवळ विघातक आणि बेकायदा शक्तींद्वारे, सरकारद्वारे आज रोजी संपलेलं आहे. त्या ओबीसी आणि भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांना जागृत करण्यासाठी महाराष्ट्रभर आंदोलनं करतोय, मिटिंगा घेतोय, वेगवेगळ्या भागामध्ये जातोय. आता नावरा परिसरामधील सर्व ओबीसी बांधवांनी जाता जाता इथं मला बोलवलं आणि मनोगत व्यक्त करायला खरं तर संधी दिली. खरं तर बेडगर साहेब, तुम्ही चळवळीतले खूप मोठे नेते आहात. शेंडगे साहेब, खऱ्या अर्थानं मी रोज भूमिका मांडत आलोय. आता ही काय चालू आहे तुम्हाला सगळ्यांना अवगत आहे. पण आता अण्णाभाऊंच्या जयंतीच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर मला ते इथं तुम्ही बोलायला सांगितलंय. मी आता अण्णाभाऊंवर बोलायचं, सामाजिक न्यायावर बोलायचं, रिझर्वेशनवर बोलायचं, ओबीसीवर बोलायचं, भटक्या विमुक्तांवर बोलायचं, राजकारणावर बोलायचं का गावगाड्यातल्या. आता हे तुम्ही समजून घ्या. आता मी इथे जास्त वेळ तुमचा घेणार नाही, पण एकच सांगेन, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंनी सगळ्यात पहिल्यांदा भटक्या विमुक्तांवर सगळ्यात पहिल्यांदा जर कोणी लेखन केलं असेल तर ते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंनी केलं. आता मी उगाच बोलत नाही. माकडीचा माळ नावाची कादंबरी वाचायची. बरं, आता काय झालं, या अलीकडची माणसं, आपण डीजे लावून जयंती साजरी करतो, पण माकडीचा माळ एकच पुस्तक नाही. 1.5 दिवसाची शाळा शिकलेला माझा साहित्य सम्राट अण्णाभाऊ, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, माकडीचा माळ ही कादंबरी तुम्हाला मिळणार नाही एखाद्या वेळेस पुस्तक. मोबाईलवर जायचं ना, अण्णाभाऊंचा माकडीचा माळ नावाची कादंबरी ऐकायची, नुसती ऐकायची, गाडीत प्रवास करताना ऐकायची, घरात पाठ टाकल्यावर ऐकायची. त्यामध्ये भटक्या विमुक्तांची काय अवस्था आहे ते त्यावेळी अण्णाभाऊंनी लिहिलंय आणि तीच अवस्था आजही, त्या अवस्थेमध्ये बदल झालेला नाही. अण्णाभाऊंची फकीरा कादंबरी असेल, अण्णाभाऊंचं संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातलं योगदान असेल, अण्णाभाऊंचं गिरणी कामगारांच्या बाबतीमधलं आंदोलन असेल, अण्णाभाऊंचा रशियामधला दौरा असेल, रशियाच्या प्रमुखानं पंडित जवाहरलाल नेहरूंना फोन केला. रशियाच्या अध्यक्षांनी पंडित नेहरूंना फोन केला की तुमच्या देशामधला एक कामगार नेता आमच्या देशाच्या दौऱ्यावर आलाय. त्यांनी नाव घेतलं. त्या पंडित जवाहरलाल नेहरूंना साहित्यरत्न अण्णाभाऊंचं, खूप जबाबदारीनं बोलतोय, उगाच काहीतरी अजून ह्याच्यातनं वेगळा अर्थ निघायला नको. पंडित जवाहरलाल नेहरूंना फोन केला यशवंतराव चव्हाणांना किंवा इथल्या महाराष्ट्रातल्या नेतृत्वाला, अरे हे अण्णाभाऊ साठे कोण आहे जे रशियाला गेलेत आणि रशियाच्या प्रमुखाचा आम्हाला फोन आलाय. काय झालं, संयुक्त महाराष्ट्राचा कलश यशवंतराव चव्हाणांनी आणला, पण त्या संयुक्त महाराष्ट्र घडला पाहिजे म्हणून शाहीर अमर शेख, शाहीर अण्णाभाऊ साठे, मग आत्रे असतील, मग डाव्या विचारातली शकाप, काय समाजवादी, सगळ्या माणसांनी, इवन बाबासाहेब सुद्धा. पण त्याच साठे कुटुंबियांना, त्याच अण्णाभाऊच्या वारसदारांना आज महाराष्ट्राच्या या संयुक्त महाराष्ट्रामध्ये काय रॉयल्टी मिळते, काय न्याय मिळतो, काय बजेट मिळतं. आता ह्याच्यावर मी परत कधीतरी बोलेन, पण
आम्ही ओबीसीचं आरक्षण केलंय म्हणून महाराष्ट्रभर आम्ही आंदोलन करतोय आणि आता काही ओबीसीचे पण काही नेते मंडळी इथं आलेले आहेत. त्यांनाही माझं सांगणं असेल, 1 सप्टेंबरला आपल्या ओबीसीचं आंदोलन आपण मुंबईला घेऊन जाणार आहोत. दौंड तालुक्यातल्या पाटस गावापासून या आपल्या संघर्ष यात्रेची सुरुवात होणार आहे. ओबीसी आरक्षण बचाव यात्रेची सुरुवात होणार आहे. आणि हे आंदोलन कुठल्या आमदार, खासदार, मंत्री, पक्ष असं कुठल्या मोठ्या माणसाचं नाही, तर गावगाड्यामध्ये, पंचायत राजमध्ये, शिक्षण नोकऱ्यामध्ये ओबीसी आरक्षणाच्या, विजयंती आरक्षणाच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला जो अधिकार सहभागी व्हायचा आहे, यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत, दौरे करत आहोत. तेव्हा तुम्ही यात सहभागी व्हाल अशी अपेक्षा. पाटस टोल नाक्याजवळून आपण मुंबईच्या दिशेने निघणार आहोत. हजारो गाड्या तिथं येत आहेत. 1 सप्टेंबर ही तारीख ध्यानात ठेवावी. आपल्यापासून जवळ आहे. आपल्या रणांगणामध्ये, आपल्या गावाच्या जवळ, आपल्या भागामध्ये हे ऐतिहासिक असं आंदोलन उभं राहतंय, मुंबईच्या दिशेने जातंय. तेव्हा माझ्या नावरा आणि नावरा पंचक्रोशीमधल्या सर्व वाड्या वस्त्यावरच्या माझ्या ओबीसी आणि भटक्या विमुक्त जाती जमातीच्या बांधवांना माझी नम्रतेची विनंती आहे की तुम्ही या आंदोलनामध्ये सहभागी व्हाल. ही आपल्या अस्तित्वाची लढाई आहे, एवढी मी तुम्हाला विनंती करतो. आणि अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या निमित्तानं जी आता मिरवणूक वगैरे होणार आहे त्याबद्दल मी तुम्हाला हार्दिक अशा सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.